नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण नवीन टॉपिक पाहणार आहोत, संज्ञा प्रकरण. यामधून युनिव्हर्सिटीला जे आपले नेक्स्ट 6, 7, 8, 9, 10 नंबरचे MCQ असतात, हे या चॅप्टरमधून येतात. तर हे 5 MCQ आपल्या हातातले मार्क आहेत, ते आपण न जाऊ देता तर आपण एकदम परफेक्ट करूया. तर यामध्ये आपल्याला काही संज्ञा दिलेल्या आहेत, तर त्या संज्ञाचे सूत्र आणि त्यामध्ये काय आहे हे आपण पाहणार आहोत. हा खूप इझी आहे. तर आपण पाहूया. पद. 1 नंबरला आपल्याला स्टार्टिंगला पद ही संज्ञा दिलेली आहे. तर त्याचं सूत्र आहे सुप्तियंत पदम. सुप्तियंत पदम. पद म्हणजे बघा कसं, जे आपले नाम सर्वनामच्या जे शेवटी येतात, पद सुप्तियंत पदम, जे शेवटी येतात नाम सर्वनामच्या, त्यांना पद असे म्हणतात आणि त्याचं सूत्र सुप्तियंत पदम आहे. दुसरे आहे संयोग. संयोगचं सूत्र आहे हलवंतरण संयोग. हे फक्त तुम्हाला कोणती संज्ञाचं कोणतं सूत्र आहे हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरे आहे संहिता. परः सनिकर्ष संहिता. चौथे आहे लोप. अदर्शनम लोपः. पाचवे आहे इतसंज्ञा. तस्य लोपः. आणि 6 नंबरचे आहे ह्रस्व दीर्घ प्लुत. त्याचं सूत्र आहे बघा उकालो रजस्व दीर्घ प्लुत. तर याचे 3 प्रकार आहेत, ह्रस्व संज्ञा, दीर्घ संज्ञा, प्लुत संज्ञा. तर बघा ह्रस्व अ इ ई उ रू आणि दीर्घ संज्ञामध्ये आ इ उ आणि प्लुत संज्ञा. ह्रस्व दीर्घ प्लुत याचे 3 टाईप आहेत, ह्रस्व दीर्घ प्लुत, आणि याचं सूत्र आहे उकालो रजस्व दीर्घ प्लुत. नेक्स्ट आहे उदात्त. उदात्त त्याचं सूत्र आहे उच्चैरुदात्त. यामध्ये कसं आहे बघा, जे आपण वर्ण उच्चार करतो ते आपल्या वरील भागातून होते म्हणून त्याला उदात्त म्हणलं आहे. आणि त्याचं सूत्र आहे उच्चैरुदात्त. वरील भागातून होते त्याला उदात्त. आणि उदात्तच्याच एक्झॅक्टली ऑपोजिट अनुदात्त. त्याचं सूत्र आहे नीचौरु अनुदात्त. नीचौरुनुदात्त. म्हणजेच सूत्रातच आहे, याचं उच्चारण खालील भागातून होते म्हणून नीचौरु अनुदात्त. स्वरित. नेक्स्ट आहे स्वरित. समाहार स्वरित. नेक्स्ट आहे अनुनासिक. मुखनासिको वचनो अनुनासिक. म्हणजे यामध्ये मुख आणि नाकातून आपल्या नासिकेतून जे शब्द आपण उच्चारतो त्यांना अनुनासिक संज्ञा असे म्हणलेले आहे. जसे ग म ग न न नम. आपण जे मुख आणि नासिकामधून आपण जे वर्ण उच्चारतो त्यांना अनुनासिक म्हटले आहे. नेक्स्ट आहे वृद्धी संज्ञा. वृद्धी संज्ञा. वृद्धी संज्ञाचं सूत्र आहे वृद्धी रादेज. तर वृद्धी रादेजमध्ये कोणकोणते वर्ण येतात वृद्धी संज्ञामध्ये बघा, आ ऐ ओ. तर हे वर्ण तयार कसे होतात बघा, अ प्लस ए ऐ झालं, अ प्लस ए ऐ होतं आहे. तर याचं उदाहरण बघा 1 प्लस 1. तर बघा ह्यामध्ये उदाहरणमध्ये एक आपला स्वर कसा होतो, अ येते अ, आणि इकडं ह्या एक अ प्लस ए ऐ तयार झालं आणि एक मिळून ऐकैक हा शब्द तयार झाला. हे आपण संधी या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर वृद्धी संधी दिलेली आहे आणि ती पण अशी या प्रकारेच आहे. तर वृद्धी संज्ञाचं सूत्र वृद्धिरादेश आणि त्यामध्ये वर्ण कोणकोणते येतात, आ ऐ औ. नेक्स्ट आहे गुणसंज्ञा. गुणसंज्ञाचं सूत्र आहे अदेन गुणः. अदेन गुणः. तर ह्यामध्ये वर्ण कोणकोणते येतात, अ ए ओ. आणि ए कसं तयार होते बघा, अ प्लस ई ए. तर या अ प्लस ई ए तयार होते. यामध्ये उदाहरण बघा, रम प्लस ईश रम. मचं पण अ उच्चारण होतं, रम प्लस ईश. अ प्लस ई ए तयार झाला आणि रमेश शब्द तयार झाला. तर गुणसंज्ञा आपल्याला संधीमध्ये पण गुणसंधी म्हणून पाहणार आहोत. तर गुणसंज्ञाचं सूत्र अदेन गुण आणि वर्ण अ ए ओ हे लक्षात ठेवायचे. वृद्धिसंज्ञा आणि गुणसंज्ञा तुम्हाला MCQ ह्याच्यावर फिक्स हमखास येत असतो. नेक्स्ट आहे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय, आदिरंत्यन संहिताचं सूत्र आहे. प्रत्याहारचं सूत्र आहे आदिरंत्यन संहिता. नेक्स्ट आहे सवर्ण. तुल्यस्य प्रयत्न सवर्णम. सवर्णम म्हणजे ज्या 2 आपण वर्ण उच्चारण करतो त्या 2 वर्णाचे स्थान सारखेच असते. जसे क ख आपण हे उच्चारण करताना
दोन वर्णाचे स्थान कसे सारखेच आहेत, त्याला म्हटलं आहे सर्वनम, तुल्यस्य प्रयत्न सर्वनम. नेक्स्ट आहे उपसर्ग. उपसर्ग जे आपले सिलेबसमध्ये 22 सांगितले आहेत, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत. तर उपसर्ग क्रियायोगे म्हणजे जे उपसर्ग 22 आहेत ते जेव्हा क्रियेसोबत लागतात तेव्हा त्यांना उपसर्ग संज्ञा ही प्राप्त होते. आणि नेक्स्ट आहे प्रगृह्य संज्ञा. प्रगृह्य संज्ञामध्ये इदू सूत्र आहे, इदू दे द्विवचनम प्रगृहम. या सूत्रावरूनच लक्षात येतं की यामध्ये द्विवचन संज्ञा असते. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ सांगा, लाईक करा, कमेंट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ उपसर्ग येणार आहेत उद्या 8 वाजता. थँक्यू.